यवतमाल जिले में सफाई कर्मचारी एक महीने से अपनी मांगों को लेकर आंदोलन पर है, लेकिन सरकार और ना ही प्रशासन दोनों उनकी सुध लेने की फुर्सत नहीं है। इससे नाराज कर्मचारियों ने आज अपने कपड़े उतारकर अर्धनग्न प्रदर्शन किया। यवतमाल में पिछले एक महीने से सफाई कर्मचारी पूर्णकालिक वेतन की मांग को लेकर नगर निगम कार्यालय के सामने धरना दे रहे हैं। हालांकि इस विरोध प्रदर्शन पर ध्यान नहीं दिए जाने के कारण प्रदर्शनकारियों ने आंदोलन को तेज करते हुए धरना स्थल पर अर्धनग्न होकर प्रदर्शन किया। यह अस्थायी कर्मचारी संगठन 16 जून से नगर निगम कार्यालय के सामने धरना दे रहा है, लेकिन प्रशासन इसे नजरअंदाज करता आ रहा है। इससे कर्मचारी नाराज है। प्रशासन की ओर से कोई प्रतिक्रिया न मिलने पर प्रदर्शनकारियों ने अपना गुस्सा यूं जाहिर किया। आम्ही ब्ल्यू भीम टायगर कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी आणि कामगार गेल्या 30 दिवसापासून नगर परिषद प्रशासनाच्या समोर आमच्या विशिष्ट मागण्या आहेत, ज्या आमच्या कामगारांना बंद केलेल्या आहे। त्यांना कामावर घेणे, आम्हाला किमान वेतनानुसार पगार देणे आणि आम्हाला आमचा जीपीएफ पूर्णपणे भरणे, या विशेष 3-4 मुद्द्यावर आम्ही आंदोलन करत आहोत। पण प्रशासन कुठलीही दखल न घेता आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून कुठलीही दखल न घेता म्हणून आम्ही आजपासून पूर्णनंग आंदोलन सुरू करत आहोत आणि सुरू केलेलं आहे। आमच्या विशेष मागण्या आहे की आमच्या बंद केलेल्या कामगारांना कामावर घेणे आणि आमचा जीपीएफ पूर्णपणे भरणे आणि ज्या पद्धतीने किमान वेतनाची रक्कम आहे 21,000 रुपये, पण आम्हाला पगार मिळतो 7 ते 8,000 रुपये। याची जी मधातली जी तफावत आहे ती आम्हाला, जो फरक आहे तो आम्हाला पूर्णपणे मिळावा, याकरिता आमचं हे आंदोलन आहे। पण प्रशासन एवढं माजलेलं आहे। आता सध्याची जी महाराष्ट्राची जी सरकार आहे, या सरकारमध्ये त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला एवढं माजून ठेवलेलं आहे की कुठल्याही कामगाराचा असा विषय असो की कुठल्याही अन्याय एखाद्या व्यक्तीवर झाला असेल, त्याला न्याय मिळवायचा विषय असो, त्याला कुठेही न्याय मिळत नाही आहे। प्रशासन एवढं माजून गेलेलं आहे की त्यांना कुठल्याही लोकांशी काहीही घेणं देणं नाही। म्हणून आता आम्ही हे आंदोलन आता असं स्वतः सुरू ठेवणार आहोत।